चला आपण सुरुवात करूया. स्क्रीन रिकॉर्डिंग चालू किया नहीं सर Can you see my screen now? Let me allow you to. तुम्ही स्वतःला आता अनम्यूट करू शकता. ओके. कॅन यू सी माय स्क्रीन? ओके 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 गुड गुड. आता बघा. आय वेकअप इन द मॉर्निंग ॲट 6 o'clock. ओके. सब्जेक्ट म्हणतोय आय, मग पुढे क्रियापद आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहायचं वेकअप, त्यानंतर ऑब्जेक्ट नाही आहे वाक्यामध्ये, मग केव्हा? इन द मॉर्निंग ॲट 6 o'clock. ओके. आता पुढचं वाक्य बघा. तो दर रविवारी मैदानात सराव करतो. कोणता टेन्स आहे? वाक्याच्या शेवटी तो आला आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. फॉर्म्युला म्हणतोय सब्जेक्ट लिहा आधी. हे बघा फॉर्म्युला काय म्हणतोय, आधी सब्जेक्ट लिह. मग सब्जेक्ट कोण आहे? तो जो काम करतो तो सब्जेक्ट असतो. मग तो येस, मग तोला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? ही. बरोबर. मग आता वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहा किंवा फिफ्थ फॉर्म लिहा. आता वर्ब कोणता, याच्यामध्ये कोणती क्रिया चालू आहे? सराव करतो. मग सराव करणारा शब्द कोणता इंग्लिशमध्ये? प्रॅक्टिस. ठीक आहे. हां. मग आता प्रॅक्टिस पण असतं आणि प्रॅक्टिसेस पण. हे कसं आहे पाचही रूप बघा प्रॅक्टिसचं. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस्ड, प्रॅक्टिस्ड, प्रॅक्टिसिंग, प्रॅक्टिसेस. मग मी ते फर्स्ट फॉर्म लिहिलं आहे प्रॅक्टिस की फिफ्थ फॉर्म लिहिलं आहे पाचवं आलं प्रॅक्टिसेस? पाचवं आलं लिहिलं आहे. त्यामध्ये शेवटी काय लागलं आहे? एस लागलं आहे ना. हां. हेलो Yes, just a minute. Can you hear me? Can you see the screen? Okay. Yes. Okay. आता हे वाक्य बघा, सिंपल पास्ट. जस्ट अ मिनिट. आता इथे बघा, याच्यामध्ये आपण
सेकंड पेज. तो दर रविवारी मैदानात सराव करतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स. कसं ओळखायचं? वाक्याच्या शेवटी आलेला आहे तो. ओके. आता फॉर्म्युला काय म्हणतोय? पहिले सब्जेक्टली. मग सब्जेक्ट कोण आहे? तो. तोला बोलत इंग्लिशमध्ये ही. त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म की फिफ्थ फॉर्म? फिफ्थ फॉर्म, कारण ही आला आहे. ठीक आहे. मग आता ही प्रॅक्टिसेस. पुढे काय फॉर्म्युला काय म्हणतोय? फॉर्म्युलाचं काय म्हणणं आहे? फॉर्म्युलाचं ऐकायचं नेहमी. काय लिहि बाबा? ऑब्जेक्ट. मग आता ऑब्जेक्ट वाक्यामध्ये कोणता आहे का? नाही आहे. डायरेक्ट लिहिले ठिकाण. ठीक आहे. मग आता ठिकाण काय म्हणतं? मैदानात सराव करतो ना. मग मैदानात इन द ग्राउंड. ओके. ही प्रॅक्टिसेस इन द ग्राउंड. पुढे काय लिहिलं आहे? केव्हा? दर रविवारी. एव्हरी संडे. ओके. येस. ही प्रॅक्टिसेस इन द ग्राउंड एव्हरी संडे. म्हणजे क्रमाने हे वाक्य तुमचं एकदम बरोबर झालं. ठीक आहे. सब्जेक्ट तुम्ही लिहिलात ही. मग प्रॅक्टिसेस तुम्ही लिहिलं क्रियापदाचं पाचवं रूप. मग इन द ग्राउंड आणि एव्हरी संडे. केव्हा? एव्हरी संडे. ठीक आहे. आता पुढे बघा. दुसरा टेन्स कोणता आहे? सिम्पल पास्ट. ते कसं ओळखायचं सांगा बरं? सिम्पल पास्टचं वाक्य ज्या वेळेला वाक्याच्या शेवटी ला, ली, ले असं आलं की नाही, तर तो असतो सिम्पल पास्ट. जसं की माझा भाऊ गावाला गेला. माझा भाऊ गावाला गेला. माझी आई मला ओरडली. ते दोघं पण उशिरा आले. ठीक आहे. आम्ही त्यांना खूप ओरडलो. त्या दोघी पण पडल्या. तू मला हसलास. तू खोटं बोललीस. तू दोघंही उशिरा आलात. सरांनी मला मारलं. ठीक आहे. शेवटी ही अक्षर आली की दॅट इज सिम्पल पास्ट. ओके. ला, ली, ले आलं की सिम्पल पास्ट. हां. मग आता ते वाक्य कसं बनवायचं? फॉर्म्युला काय म्हणतोय? पहिले सब्जेक्ट लिहा. मग सब्जेक्ट कोण आहे? आता वाक्य बघा. सब्जेक्ट लिहा, सेकंड फॉर्म लिहा, ऑब्जेक्ट लिहा आणि एक्स्ट्रा लिहा. ओके. ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं? कोणाला आणि काय, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आता वाक्य बघा. हां. आम्ही काल रात्री नवीन टी व्ही खरेदी केला. हे वाक्य कोणत्या टेन्सचं आहे? हे वाक्य आहे सिम्पल पास्टचं. कसं ओळखलं? वाक्याच्या शेवटी काय आलं आहे? ला. एखादी क्रिया घडली. ओके. त्याने मला मारलं. आम्ही नवीन टी व्ही खरेदी केला. पप्पा मला ओरडले. क्रिया घडली आहे ती. शेवटी ला आलं की नाही तर सिम्पल पास्ट आहे ते. फॉर्म्युला काय म्हणतोय मी त्याचा? सब्जेक्टली. त्याच्या सब्जेक्ट कोण? याच्यामध्ये क्रिया कोणी केली टी व्ही आणायची? आम्ही. मग इथे काय आलं? तिकडे वी. ओके. पुढे वर्बचं सेकंड फॉर्म लिहायचं असतं. मी म्हटलेलं हे वर्ब असतात ना क्रियापदं, हे मराठीमध्ये शेवटी असतात. मग आता मग खरेदी केला. मग खरेदी केला कोणता शब्द आहे इंग्लिशमध्ये? बाय. पण इथे तर बॉट लिहिलं आहे. हां. मग सेकंड फॉर्म हवं ना, म्हणून बॉट आलं. ठीक आहे. हे असं असतं. बाय, बॉट, बॉट, बाईंग, बाईज. ठीक आहे. अशी 5 रूपं असतात. मग याच्यामध्ये आपलं सेकंड फॉर्म हवं, त्यामुळे बॉट आलं. ओके. सब्जेक्ट काय? वी. सेकंड फॉर्म बॉट. ऑब्जेक्ट कोणाला खरेदी केला? नाही लिहिलं आहे. काय खरेदी केलं? नवीन टी व्ही. अ न्यू टी व्ही. ओके. वी बॉट अ न्यू टी व्ही. आता एक्स्ट्रामध्ये बघा काय लिहायचं? कोठे खरेदी केला? नाही लिहिलं आहे. केव्हा खरेदी केला? काल रात्री. मग द लास्ट नाईट म्हणायचं. ठीक आहे. येस्टरडे नाईट नाही म्हणायचं. येस्टरडे नाईट म्हणजे बरोबरच आहे. येस्टरडे म्हणजे काल, नाईट म्हणजे रात्र. परंतु बोलताना काय बोलायचं? द लास्ट नाईट. ठीक आहे. बोलताना लिहिताना हे जास्त करेक्ट आहे. ओके. वी बॉट अ न्यू टी व्ही द लास्ट नाईट. आता पुढचं बघा. हां. हे वाक्य काय वाचा बरं? माझ्या आजोबांनी मला एक प्रश्न विचारला. हा सांगा बरं कोणता टेन्स आहे? हा टेन्स आहे सिम्पल पास्ट. कसं ओळखलं? वाक्याच्या शेवटी काय आलंय? ला. बरोबर. मग आता फॉर्म्युला काय म्हणतोय? सब्जेक्टली. सब्जेक्ट कोण आहे? विचारला कोणी प्रश्न? माझ्या आजोबांनी.
हां काम हां प्रश्न विचारायचं काम कोणी केलेलं आहे? माझ्या आजोबांनी, म्हणजे ते सब्जेक्ट आहेत आजोबा. ठीक आहे, माझ्या आजोबांनी सब्जेक्ट, नंतर मग सेकंड फॉर्म काय ना मेन वर्बचं विचारला. सांगा बरं, विचारायला शब्द कोणता इंग्लिशमध्ये? आस्क. पण सेकंड फॉर्म त्याचं काय येणार आहे? आस्क. पण इथे पण ईडी लावलं आहे मी. माय ग्रँडफादर सेकंड फॉर्म आस्क्ड ऑब्जेक्ट. कोणाला कोणाला विचारला प्रश्न? मला. इथे मी आले बघा, है ना. आणि काय विचारला? अ क्वेश्चन, एक प्रश्न. इथे अ क्वेश्चन आला. ठीक आहे, मग असं काय विचारलं ते आधी, नंतर मग कोणाला असं नका करू. मग ते मग काय होणार? मग ते असं होणार, माय ग्रँडफादर आस्क्ड अ क्वेश्चन टू मी, असं होणार. क्रम मागे पुढे केला तर काय आधी बोला आणि कोणाला नंतर बोला. क्रम त्यापेक्षा कोणाला हे आधी लिहायचं आणि काय नंतर लिहायचं, म्हणजे तुम्हाला इथे गरज लागणार नाही प्रिपरेशन लिहायची. ठीक आहे, चला पुढे घ्या. आता मग 2 टेन्स कळले, लक्षात घ्या. सिम्पल प्रेझेंट टेन्स कसं ओळखायचं? वाक्याच्या शेवटी काइंडली म्यूट युअर सेल्फ. कसं ओळखायचं सिम्पल प्रेझेंट टेन्स? वाक्याच्या शेवटी तो, ते, ता, तोच, ते आलं तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके. आणि फर्स्ट फॉर्म फिफ्थ फॉर्मचा काय फरक आहे? फर्स्ट फॉर्म केव्हा येतं? आय, यू, वी, दे, प्लुरल, बहुवचन, यांच्या पुढे फर्स्ट फॉर्म येतं. आणि फिफ्थ फॉर्म केव्हा येतं? ही, शी, इट, एखादं नाव असेल तर येतं फिफ्थ फॉर्म. ओके, चला आता त्यानंतर आपण सिम्पल पास्ट बघितलं. ठीक आहे, बरं. आत्ता सांगायचं मला ऑब्जेक्ट कसं ओळखायचं बरं वाक्यामध्ये? ऑब्जेक्ट कसं ओळखायचं? कोणते प्रश्न विचारल्यावर ऑब्जेक्ट कळतो आपल्याला? कोणाला किंवा काय. हां, व्हेरी गुड. कोणाला किंवा काय. कोणाला आणि काय हे प्रश्नाला तुम्हाला जे आन्सर मिळतं ते असतं ऑब्जेक्ट. व्हेरी गुड. कोण बोललं एवढं लाऊडली? आय थिंक मला वाटलं प्रतीक वाटतं मला, बरोबर ना प्रतीक? व्हेरी गुड. ठीक आहे, तर मग ऑब्जेक्ट ओळखायची आयडिया लक्षात ठेवा कायमची की. बरं, काल रात्री तुम्ही काय म्हणणार? काल रात्रीला, काल रात्री काय म्हणणार तुम्ही? लास्ट नाईट. व्हेरी गुड, लास्ट नाईट. अगदी बरोबर, गुड. बरं, क्रियापदाचे आपण 5 फॉर्म बघितले. त्यातल्या चौथ्या फॉर्मला काय करायचं सांगा बरं? कसं चौथं फॉर्म बनवायचं? सोपं असतं चौथं फॉर्म बनवायचं. कसं बनवायचं? त्यामध्ये काय लावायचं? त्यामध्ये ING लावायचं. आणि 5व्या फॉर्मला काय लावायचं रे? एस किंवा येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एस किंवा येस लावलं की ते बनतं 5वं फॉर्म. ठीक आहे, बरोबर. आता आपण काही रोजच्या वापरातले आपण वाक्य घेऊया. ठीक आहे, now I entered. Could you do me a favor, please? क्लासचा वेळ जरी 1 तास असला तरीही तुम्ही थोडासा एक्स्ट्रा वेळ पकडून चाला. हां, आता ही वाक्य तुम्हाला उद्या लर्न करून यायची आहेत. हां, तुमचा अभ्यास आहे, घरचा अभ्यास आहे तो. टेन्सेसचा आणि हा पण. ठीक आहे, व्हॉट्स युअर नेम? तुझं नाव काय आहे? सर हे वाक्य तर साधं आहे साधं, बरोबर आहे. परंतु आपण मात्र जनरली काय बोलतो? व्हॉट इज युअर नेम बोलतो. पण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये व्हॉट्स युअर नेम हे जास्त वापरलं जातं आणि आपण इथे ॲडव्हान्स इंग्लिश शिकायला आहोत. ठीक आहे, तर व्हॉट्स युअर नेम म्हणत जा. व्हॉट इज युअर नेम शक्यतो टाळा. ओके,
नाव सांगताना आपण काय म्हणायचो आधी, माय नेम इज राजू, है ना, माय नेम इज मल्हार, माय नेम इज अजय. ते पण ठीकच आहे पुस्तकी भाषेमध्ये, पण शक्यतो बोलताना दिस इज मल्हार किंवा आय एम मल्हार, मायसेल्फ मल्हार असं म्हणायचं. आय एम प्रथमेश, ओके, त्या हिशोबाने बोला. म्हणजे आय एम किंवा दिस इज म्हणायचं, ते पण बरोबरच आहे. ओके, प्रिफरेबली हेच म्हणा तुम्ही. बरं, आता तू राहतोस कुठे असं बोलताना आम्हाला बरेच लोक भेटतात. ते मध्ये काय म्हणतात, वेअर आर यू लिव्हिंग. यू विल कम अक्रॉस अ नंबर ऑफ पीपल हू मेक दिस मिस्टेक. दे से वेअर आर यू लिव्हिंग, पण माहिती काय असतं, वेअर डू यू लिव्ह. स्टे पण नाही म्हणायचं, स्टे तर पूर्ण चुकीचंच आहे. स्टे म्हणजे माहिती आहे का, तात्पुरतं राहणे. आपण काय म्हणतो, अच्छा यू आर गॉन टू कॅनडा, वाव, वेअर डिड यू स्टे इन कॅनडा. तिथे तू कॅनडामध्ये कुठे राहिला होतास, म्हणजे तात्पुरतं थांबणे, कुछ समय के लिए ठहरना, उस समय आप लोग को स्टे यूज करना है, अदरवाइज लिव्ह म्हणायचं. ओके, सो वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. आय लिव्ह इन बारामती, मी बारामतीमध्ये राहतो. ओके, तू मूळचा कुठला आहेस, वेअर आर यू फ्रॉम. आय ॲम बेसिकली फ्रॉम मुंबई, मी मूळचा तर मुंबईतच आहे. हाऊ ओल्ड आर यू किंवा व्हॉट इज युअर एज. बघा त्याच्यामध्ये व्हॉट इज युअर एज आहे ना, हे पण ठीकच आहे, पण मला हे जास्त आवडतं पहिलं, हाऊ ओल्ड आर यू. इट इज ॲडव्हान्स इंग्लिश, अगेन आय टेल यू. बघा कधी पण बोलताना असं इंग्लिश बोला की तुमचं इम्प्रेशन पडलं पाहिजे माझ्या माणसावर. द पर्सन हू इज स्टँडिंग बिफोर यू शुड रिअलाइज दॅट दिस इज डिफरंट, दिस गाय इज डिफरंट. तेव्हा तुमची थोडीशी वेगळी ओळख होईल. जब आप सबसे हटके लगेगे तोही तो आपका सिलेक्शन होगा. मग त्यावेळेला काय म्हणायचं, हाऊ ओल्ड आर यू. ठीक आहे, आय एम 19 years old, आय एम 20 years old, आय एम 30 years old, काय असेल ते सांगायचं. तू काय करतोस, म्हणजे तू जॉब करतोस की शिकतोस की बिझनेस करतोस. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. एखादा काहीतरी करतोय मुलगा, तेव्हा नाही म्हणायचं हां हे, त्याला म्हणायचं व्हॉट आर यू डुईंग. आर्यन व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतोयस, त्यावेळेला तसं म्हणायचं. पण तू काय करतो म्हणजे जॉब करतोस की शिकतोस, व्यवसाय करतो, काय कामधंदा करतोस, त्यावेळेला काय म्हणायचं, व्हॉट डू यू डू. ओके, आय स्टडी, मी शिकतो. आय वर्क इन अ कंपनी, आय हॅव माय ओन बिझनेस. तसं. विच कॉलेज डू यू गो टू, तू कोणत्या कॉलेजमध्ये जातोस. कॉलेजचं नाव बोलताना काय, व्हॉट इज द नेम ऑफ युअर कॉलेज. ठीक आहे, पण हे जास्त चांगलं वाटतं वाचताना बोलताना वगैरे. विच कॉलेज डू यू गो टू, विच स्कूल डू यू गो टू. मग नाव सांगायचं आपल्या कॉलेजचं, शाळेचं. ओके, हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली. मग जी जुजबी जी नेहमीची वाक्य आहेत ना तुमच्या बोलण्यातली, तीच तुम्हाला मुद्दाम दिली आहेत मी. ठीक आहे, तीच अशीच बोलत जा. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली. तुझ्या कुटुंबामध्ये किती मेंबर्स आहेत, किती सदस्य आहेत कुटुंबामध्ये. देर आर 4 मेंबर्स इन माय फॅमिली, माझ्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर्स आहेत. आता हे बघा खूप महत्त्वाचं आहे, व्हॉट आर यू अप टू किंवा व्हॉट हॅव यू बीन अप टू. ह्याचा अर्थ माहिती काय होतं, ज्या वेळेला आपल्याला एखादा व्यक्ती, एखादा जुना व्यक्तीचा मित्र, नातेवाईक वगैरे भेटला कुठे लग्न कार्यामध्ये वगैरे, आपण नाही का म्हणतो, अरे काय मग करण, तरी तुझं काय चालेल सध्या. ठीक आहे, व्हॉट आर यू अप टू, सध्या तुझं काय चाललं आहे. व्हॉट हॅव यू बीन अप टू, व्हॉट आर यू अप टू, काही बोला, पण याचा अर्थ काय, सध्या तुझं काय चाललं आहे, तू सध्या काय करतो आहेस. ठीक आहे, आता पुढचं वाक्य रागाने, थोडंसं रागात बोलायचा. व्हॉट डू यू से अबाउट मी बिहाइंड माय बॅक. हां, तू माझ्याविषयी माझ्या मागे काय बोलतोस. थोडंसं रागाने बोला, थोडंसं भांडायचं हे वाक्य बोलताना. भांडताना तुम्हाला हे वाक्य बोलायला हरकत नाही. ओके, नेक्स्ट. हे पण रागाने बोला थोडंसं. आय वॉन्ट लिव्ह यू, तुला सोडणार नाही मी. आय वॉन्ट स्पेअर यू, तुला सोडणार नाही मी. ठीक आहे, डू युअर वर्स्ट. हे तुला जे काय असेल ते करून घे, चल तुला मला जे बिघडायचं ते बिघडवून घे. डू युअर वर्स्ट. आय हॅव डन यू नो रॉंग, मी तुझं काहीही बिघडवलेलं नाही आहे. द सुनर ऑर लेटर द ट्रूथ विल सर्टनली कम आउट. आता नाही तर नंतर खरं समोर येईलच. ही वॉज प्रेझिंग यू, ही वॉज अप्रिशिएटिंग यू, ही वॉज ॲडमायरिंग यू. कौतुक करण्याला बघा किती शब्द इंग्लिशमध्ये, 3 वर्ड्स आहेत, अजून पण भरूच आहेत, भरपूर आहेत. प्रेझिंग म्हणजे कौतुक करणे, ॲप्रिशिएटिंग म्हणजे कौतुक करणे, ॲडमायरिंग म्हणजे कौतुक करणे. ठीक आहे, ही वॉज बीचिंग यू, ही वॉज क्रिटिसायझिंग यू, तो तुझी निंदा करत होता. ही वॉज डिमिनिंग यू, म्हणजे काय, निंदा करणे. ठीक आहे,
आय डोंट गिव अ हुट अबाउट वॉट पीपल थिंक ऑर टॉक. बघ, लोक काय बोलतात, काय विचार करतात याची पर्वा मी नाही करत. नेहमीच वापरतलं वाक्य ना हे. आपण नाही काय म्हणतो, अरे लोक काय म्हणतील, अरे तो तुझ्याविषयी कधी बोलत होता. आपण काय बोलतो, हे बघ लोक काय बोलतात ना, काय विचार करतात ना याची पर्वा मी नाही करत. आय डोंट गिव हुट अबाउट वॉट पीपल थिंक ऑर टॉक. ठीक आहे. पीपल विल लाफ ॲट यू. अरे लोक तुला हसतील वेड्या. पीपल विल लाफ ॲट यू. लोक मला हसतील. काय होणार सांगा बरं, लोक मला हसतील. काय होईल, People will पीपल विल लाफ ॲट. at me. वाव, व्हेरी गुड, शबास. पीपल विल लाफ ॲट मी. बरोबर. लेट देम, हसू दे त्यांना. पीपल विल थिंक दॅट यू हॅव गॉन मॅड. लोकांना वाटलं की तुला वेळ लागलाय म्हणून. लेट देम, वाटू दे. यू हॅव चेंज्ड अ लॉट. तू खूप बदलला आहेस, खरंच तू खूप बदलला आहेस. यू हॅव चेंज्ड अ लॉट. हे थोडंसं रुसून बोलायचं नाही का. आपण नाही का म्हणतो, समाधान तू खूप बदलला आहेस. हां, तू खरंच तू खूप बदलला आहेस. यू हॅव चेंज्ड अ लॉट. है ना. किंवा असंही म्हणता येईल, माहिती आहे काय, अरे यू हॅव चेंज्ड अ लॉट. अरे किती बदलला आहेस तू. बदलले आहे तर सर का बोलायचं? हां, सॉरी. सर बदलले आहे तर का बोलायचं? ते सेम इंग्लिशमध्ये जेंडरमुळे, लिंगामुळे बदल होत नाही. ओके. क्रियापदामध्ये आपण कसं बदलला आहेस किंवा बदलली आहेस आपण फरक करतो ना. इंग्लिशमध्ये यू हॅव चेंज्ड अ लॉट. तू खूप बदलला आहेस, तू खूप बदलली आहेस. ठीक आहे. ओके प्रतीक. नेक्स्ट. दॅट्स वॉट यू आर बिंग सेल्फिश. तू स्वार्थीपणा करतोयस, तू स्वार्थी बनतोयस. दॅट्स वॉट यू थिंक. असं तुला वाटतं. ओके. बिहेव युअर सेल्फ. नीट शिस्तीत वाग. हे रागाने बोलतो नाही का, मम्मी बोलते बाळाला, नीट शिस्तीत वाग. बिहेव युअर सेल्फ. होल्ड युअर टंग. तोंड सांभाळून बोल. माइंड युअर लँग्वेज म्हणजे पण त्याचा अर्थ आहे काय, तोंड सांभाळून बोल. होल्ड युअर टंग, माइंड युअर लँग्वेज. ठीक आहे. डोंट बॉदर मी. मला त्रास देऊ नकोस. कांट यू सी आय एम बिझी. दिसत नाही तुला मी काम करतोय ते, मी बिझी आहे ते. कांट यू सी आय एम स्टडिंग. दिसत नाही तुला मी अभ्यास करतोय ते. आय कन्सिडर माय सेल्फ लकी. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आय ॲडमिट माय मिस्टेक. मी माझी चूक कबूल करतो. यू लुक नाईस इन दिस क्लोज. या कपड्यामध्ये तू छान दिसतोस यार. शी लुक्स लाईक अ सिस्टर. ती तिच्या बहिणीसारखी दिसते. लुक ॲट हर. तिच्याकडे बघ. डोंट लुक ॲट हर. तिच्याकडे बघू नकोस. तुला आता एक जोरदार झापड पाहिजे. मग आई बोलते ना का बाळाला, राजू यू वॉन्ट अ गुड स्लॅप नाव. राजू तुला आता एक जोरदार झापड पाहिजे. ड्रीम ऑन मम्मी, ड्रीम ऑन. मम्मी स्वप्न बघ. एखादा मित्र बोलला, बघ उद्याच्या उद्या मी एक मोठी मर्सिडीज खरेदी करून दाखवतो. आपण काय म्हणतो, हे ड्रीम ऑन, ड्रीम ऑन. चल स्वप्न बघ. इट इज इझियर सेड दॅन डन. बोलणं सोपं पण करणं अवघड आहे. कळलं ना. इट इज इझियर सेड दॅन डन. आता ही वाक्य तुम्हाला माहिती काय करायचं आहे. तुम्ही म्हणा सर हे तर इझी आहे. आय नो. पण तुम्हाला मी उद्या ह्याचा मराठीमध्ये अर्थ विचारणार नाही आहे. तुम्हाला मी बोलणार मराठीमध्ये आणि तुम्हाला बोलायचं आहे ह्याचं इंग्लिशमध्ये. हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके. मी बोलणार मी स्वतःला नशीबवान समजतो. तुम्ही काय म्हणायचं, आय कन्सिडर माय सेल्फ लकी. मी म्हणेन स्वप्न बघ. तुम्ही म्हणायचं ड्रीम ऑन. ठीक आहे. अशी तयारी करण्याची. याच्यामुळे मात्र काय होणार, तुम्हाला ह्या वाक्यांची सवय होईल, फ्लुएन्सी वाढेल तुमची त्याच्यामुळे. ठीक आहे. आणि ते बेनिफिट काय आहे तुम्हाला ते शेवटी कळेल हळूहळू. ओके फ्रेंड्स. सो वी विल स्टॉप हिअर टुडे अँड टुमॉरो विल मीट ॲट द सेम टाईम. पण लक्षात ठेवायचं आहे, जे सांगितलेला अभ्यास तुम्ही तो कंप्लीट करायचा आहे. काही डाऊट असेल तर मला विचारायचे आहेत. ठीक आहे. पर्सनली मेसेज करून विचारा, हरकत नाही. केव्हा विचारा. आय विल बी देअर टू हेल्प यू आउट. ओके. आणि एंट्री करताना ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरला त्याची एंट्री करायची. ओके. एनी डाऊट यू कॅन आस्क मी.
Okay, so we can leave, friends. See you tomorrow. Okay, let's declutter. Take care. Bye, friends. Good night. Good night. Take care. God bless you. Bye.